धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होत असलेल्या या प्रचार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे स्नेही महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, आज खास करून ओमराजे निंबाळकरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जिवलग मित्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासदादा पवारजी, आदरणीय अप्पासाहेब पाटीलजी, आदरणीय अशोक जगदाळेजी, माझे स्नेही आणि आमदार कैलाश दादा पाटील, धैर्यशील पाटील, जगन्नाथ गवळी, मुकुंदराव डोंगरे, बालाजी पाटील, राजाभाऊ शेरखाणे, श्री पठाण, विनोद वीर, अभिजीत चव्हाण, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत आणि आपले लाडके उमेदवार ओमराजे निंबाळकर, सन्माननीय व्यासपीठ, महाविकास आघाडीचे उपस्थित असलेले सारे नेते कार्यकर्ते, ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला ते माझे स्नेही धीरज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण सारे आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. ओमराजे निंबाळकरांनी पोटतिडकीनं आपले विचार आपल्या पुढे मांडले. ओमराजे, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथं आल्यानंतर तुमच्या मतदारामध्ये जो उत्साह मला पाहायला मिळतोय तो उत्साह तुमच्या विजयाची नांदी आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. उल्हासदादा, शिवसेना काय आहे हे आज तुम्ही धाराशिवमध्ये पाहिलं.
महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर शिवसेनेचा जर जोर कुठं असेल तर तो धाराशिवमध्ये आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि आजवर मला याचं नेमकं काय कारण आहे लक्षात आलं नाही. ओमराजे यांचं भाषण ऐकल्यानंतर आज आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. ओमराजे यांनी धाराशिवमध्ये एवढे पॉवर ट्रान्सफॉर्मर उभे केलेले आहेत, त्याचा सगळा करंट हा इथंच दिसतोय मला.